यांच्या जीवनपटाचा अर्धा अंक सादर करून ते आता त्यांच्या पत्नीसह आपल्या लेकीकडे म्हणजेच विद्याकडे राहत आहेत. सगळं काही अलबेल सुरू असताना अचानक विद्याच्या नवऱ्याचे काही पैसे गहाळ झाले. आता बघूयात ती रक्कम मिळेपर्यंत त्यांच्या आयुष्यात किती वादळ येत आहेत. अरे वा नाही ग बाळा, मी एकटाच होतो. का ग, काही शोधती आहेस का? अगं माझ्या भिडकामाच्या सुवास नाही सापडत, तुम्ही पाहिल्या का कुठे? नवीन घ्या. अगं इथे कशा असतील? गेले 6-7 दिवस तर इथे आलीच नाहीयेस. त्या ट्रंकेत काय आहे? काय असणार? आमच्या जुन्या अडगळी. अजून काय? बघू का मी त्यात? बघ. राहुल गेला का ऑफिसला? अगं विद्या, नाही येत ट्रंकेत सुया. अशी काय ही मुलगी? सुयांच्या मागे एवढं? तुम्हा बायकांचं मन कशात रमेल काही सांगता येत नाही बरं का. काय रे विठोबा, सकाळपासून तोडणे दाखवलंस. विठोबा, चूक असेल तर हक्काने कान पिळा, पण चोरीचा आळ नका धर. का रे, काय झालं? साहेबांचे पैसे चोरीला गेले. कधी? सकाळपासून तपासणी चालू आहे. आमच्यापर्यंत तर काही बातमीच आली नाही. कालपासून चालू आहे सगळं. म्हणजे काल ती सुया नाही तर पैसे बघायला आली होती. विद्या, बाबा बसा तुम्ही. नाही, तुम्ही आधी विद्याला बाहेर बोलवा. बाबा आधी बसा तुम्ही. आधी विद्याला बाहेर बोलवा तुम्ही. बोला आणि निवडू नका. तुला काय वाटतं, तुझा बाप चोर आहे? आहात तुम्ही चोर. केली तुम्ही चोरी. पाहिले मी ट्रंकेत पैसे. बस होत्या. अगं मूर्खा मुली, एक शब्दही बोलू नका. बोलायचं नाही. विद्या, तुला वाटतंय ना आम्ही चोरी केलीये? जा तू बोला पोलिसांना. आम्ही आहोत तिथे. घाल आमच्या हातात पेढ्या. हजारोंची मालमत्ता आपल्याच लेकरांना वाटून रिता झालेला हा नटसम्राट त्याच्याच पोरांच्या दारात चोर ठरावा. भयंकर होतं सारं. चोरीच्या आरोपाने अपमानित होऊन त्यांनी घर सोडलं ते कायमचंच. त्यानंतर त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक असणाऱ्या त्यांच्या लाडक्या सरकार अचानक संसाररूपी रंगमंचावरून कायमच्या निघून गेल्या. आता हे नटसम्राट नावाचं वादळ पुरतं शमून गेलंय, पार थकून गेलंय आणि आता वनवन भटकत स्वतःसाठी घर शोधतय. काय बघताय? काय घर देतं का? घर नाही ना. या तुफानाला कोणी घर देतं का? घर. एक तुफान भिंती वाचून, पत्रा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडतय रे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतोय. कोणी घर देतं का रे? घर. आता हे तुफान थकून गेलंय रे. झाडा झुडपात डोंगर दऱ्यांमध्ये अर्ध अधिक खचून गेलंय रे. खरं सांगतो बाबांनो, तुफान थकून गेलंय रे. या तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, नको ती पदवी, नको तो मान, नको ते हार, नको त्या थैली मधल्या भेटी नको. एक हवं छोट घर,
पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम कुर्सी तुफानाला बसण्यासाठी. आणि बर का, एक हवं तुळशी वृंदावर आमच्या सरकारांसाठी. हो सरकार, कुठे गेला सरकार? कसं जगावं, कसं जगावं सरकार, कसं जगावं? या सगळ्या कसोट्यांच्या दरम्यान राहायला जागा तर मिळाली, पण आजन्म ज्या रंगमंचावर त्यांनी आपली कला सादर केली तो रंगमंच त्यांचा श्वास आगीत जळून खाक झाला. जुलियट सीझर, प्रतापराव, ॲथेल्लो, सुधाकर आणि हॅमलेट या साऱ्या कागदी पात्रांना त्यांनी स्वतःच्या आत स्थान देऊन याच जागी न्याय दिला होता. तिसरी घंटा कानी पडत असूनही, समोर शेवट दिसत असूनही जीव अडकला होता तो याच रंगमंचामध्ये. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं का मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकेड्यावर कर्कट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं हे जीवाचं लक्तर मृत्यूच्या काळशार डोहामध्ये, आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने, माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा का नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग जर का त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर येथेच मेघ आहे. नवीन स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचे धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वांची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालील मानेनं आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही तेड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आपटावे, कोणाच्या पायावर